अरे सध्या आज निघायला लईच उशीर झाला आणि त्यात हा काळोख भ्या वाटायला लागली गड्या. हरी वातावरणाचा अंदाज घेत त्याचा मित्र सदानंदला म्हणाला. सदा आणि हरी दोघं घनिष्ठ मित्र एकाच ग्रामीण बँकेत दोघेही चपराशी पदावर नुकतेच रुजू झाले होते. नवीन गाव, नवीन वाटा, त्यात आज त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवले होते. तिथून त्यांचे गाव 30 किलोमीटर असेल. नवीन ठिकाण असल्याने अनोळखी रस्ता, वाट विचारत विचारत ते पुढे चालले होते. रात्रीचे जवळपास 10 वाजत आले होते. पावसाळ्याचे दिवस, त्यात रस्ता खूपच खराब. हरीची जुनी मोटरसायकल होती, त्यावर दोघे चालले होते आणि अचानक गाडी बंद पडली. रस्ता निर्मनुष्य झाला होता. ढगाळ वातावरणामुळे खूप काळोख दाटला होता. गाडी सुरू करायचा खूप प्रयत्न करूनही काही केल्या सुरू होत नव्हती. वाटेत मदतीलाही कोणी नव्हते. मित्राला मदत म्हणून फोन करावा तर मोबाईलला रेंज अजिबातच नव्हती. काय करावं हे दोघांनाही कळत नव्हतं. गाडी लोटत लोटत दोघे पुढे जात होते. काय र गड्या, तुझी खटारा वाटेतच धोका दिला हिनं. काय झालं काय समजना, सदा म्हणाला. अरे आता पाव तर चांगलीच होती की, अचानक गाडी बंद पडली. पेट्रोल बी हाय, तरी कळना काय झालं, हरीने उत्तर दिले. आता दोघेही गाडी लोटत चालले होते. आजूबाजूला घनदाट जंगल, गाव अजून तर खूपच लांब होते. वाटेत मनुष्यवस्तीही दिसत नव्हती. किर किर आवाज अन भयान शांतता. त्यात आभाळ भरून आलं अन विजाही चमकू लागल्या. पाऊसही सुरू झाला. गाडी एका बाजूला लावून सदा आणि हरी आडोसा शोधू लागले. खरं तर त्या जंगलात काही आडोसा मिळेल असे अजिबात वाटत नव्हते. पण अचानक हरीच्या दृष्टीला एक कौलारू घर पडले अन सदाला घेऊन चिखल तुडवत त्या घराजवळ आला. घर तसे खूप जुनाट मोडकळीस आलेले दिसत होते. बाहेर एक ओसरी होती. घराचा दरवाजा आतून बंद होता. पावसाचा जोर आता वाढला होता. सदा आणि हरीला आता ओसरीतही पाऊस लागू लागला होता. म्हणून त्यांनी घरात कुणी असेल तर आज जाऊन आसरा घ्यायचे ठरवले. सदाने दरवाजा वाजवला. काही क्षणात दरवाजा कर्र आवाज करत उघडला. आत म्हातारा उभा होता. किलकिले घारे डोळे, पांढरे शुभ्र केस, हातात कंदील होता. या दोघांना पाहून त्याच्या भसाड्या आवाजात ओरडला. कोण पाहिजेल इतक्या रातच्याला? त्याचा आवाज ऐकून हरी अन सदा क्षणभर घाबरलेच. मग सदा त्या म्हाताऱ्याला म्हणाला. बाबाजी, आमची गाडी वाटेत बंद पडली अन पाऊस सुरू झाला. इकडं कुठं उभं राहायला बी आडोसा नाही. तुमचं घर दिसलं म्हणून आलो मदत मागायले. हा पाऊस थांबेस्तोवर आम्हाला तुमच्या इथं थांबू देता का? म्हातारा तसा विचित्र दिसत होता. एखाद्या यंत्रागत त्याच्या हालचाली भासत होत्या. थांबा इथं, पण चुपचाप एकाच जागी बसून राहायचं. माया मागं मागं यायचं नाही, इथंच बसा, म्हातारा म्हणाला. सध्या हा बुडा जरासा अजब वाटून राहिला मले, एकदम भीतीदायक. आपण चूक तर नाही केली ना इथे येऊन? हरी मनातून घाबरला होता. गप राहीना, कायले जास्तीचं बोलतो, ऐकल ना तो, दिल न हकलून, सदा म्हणाला. म्हातारा हातात कंदील घेऊन त्या खोलीतून निघून समोरच्या खोलीत शिरला. बाहेर जोराचा पाऊस सुरू झाला होता. दोघांनी तिथल्या खिडकीतून बाहेर बघितलं. काळा कुट्ट अंधार, त्यात मुसळधार पाऊस, सोबत वारा आणि विजेचा कडकडाट. खूप भीतीदायक वातावरण झालं होतं. ते घर आणि तो म्हाताराही तितकेच गूढ वाटत होते. बराच वेळ एका जागी बसून सदा आणि हरी कंटाळले. म्हातारासुद्धा गेला तसा इकडे फिरकला नव्हता. सदाने मोबाईल बघितला. रेंज तर नव्हतीच. रात्रीचे 12 वाजत आले होते. आतल्या खोलीतून भांड्यांचा आवाज आला. सदा आणि हरी दचकले. कसला आवाज आहे म्हणून दोघांनी आत डोकावून पाहिलं तर एक स्त्री चुलीजवळ बसली होती.
लुगडं नेसलेली, डोक्यावर पदर होता, त्यामुळे चेहरा ठीक दिसत नव्हता. तिच्या शरीरयष्टीवरून असे वाटत होते की ती वृद्ध स्त्री असावी, कदाचित त्या म्हाताऱ्याची बायको असावी. खोलीत दिव्याचा फार उजेड नव्हता. कसलासा उग्र दर्प खोलीभर पसरला होता आणि इतक्या रात्री ती स्त्री चुलीवर काहीतरी शिजवत होती. भांड्यात जे काही होतं त्याचा दुरून रंग तांबडा दिसत होता आणि शिजवण्याचा रटरट असा आवाज येत होता. त्या स्त्रीच्या हालचाली म्हाताऱ्यासारख्याच यंत्रागत वाटत होत्या. त्या स्त्रीचे या दोघांकडे अजूनही लक्ष गेले नव्हते. ती स्वयंपाक खोली होती. सगळी तांब्या पितळेची भांडी काळी पडली होती. तुम्हाला सांगितलं होतं ना एका जागेवर बसायचं, म्हातारा त्याच्या घोगऱ्या आवाजात ओरडला. तसे दोघांनी दचकून मागे पाहिलं. ते भांड्यांचा आवाज आला म्हणून आम्ही उठून इथे आलो. सदा घाबरत म्हणाला, कंचा बी आवाज येऊ द्या, इथून उठायचं नाही, गपगुमान जाऊन बसा, नाहीतर. म्हातारा काहीतरी गूढ बोलून विक्षिप्त हसायला लागला. आता हरी आणि सदा दोघेही घाबरले होते. इथे वेगळाच प्रकार त्यांना दिसत होता, पण ते बाहेरही पडू शकत नव्हते. बाहेर तुफान पाऊस सुरू होता. सगळीकडे दलदल झालं होतं. प्रचंड काळोख होता. समोरचंही काही दिसत नव्हतं. त्यामुळे त्या घरात थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण तिथे नक्कीच काहीतरी भयंकर होतं याची जाणीव त्यांना झाली होती. म्हणून मनातल्या मनात देवाचं नामस्मरण करत ते दोघे पुन्हा आपल्या जागी येऊन बसले आणि म्हातारा पुन्हा त्या खोलीतून गायब झाला आणि स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज तसाच येऊ लागला. वेळ जाता जात नव्हती. सदा आणि हरी दोघे घाबरून एकाच जागी बसले होते. अचानक खिडकीतून गार वारा आत यायला लागला म्हणून हरी उठून खिडकी लावायला गेला. त्याचं लक्ष बाहेर गेलं आणि त्याच्या तोंडून जोरदार किंकाळी बाहेर पडली. सदा दचकून तसाच त्याच्या जवळ गेला. काय झालं हरी, कायले ओरडतो, सदा म्हणाला. ते तिकडं, बाहेरच्या दिशेने बोट दाखवत हरी म्हणाला. सदाने तिकडे बाहेर पाहिलं पण त्याला काहीच दिसलं नाही. अरे काही नाही तिकडं, सदा म्हणाला. नाही र सदा, त्या मोठ्या झाडापाशी काहीतरी भयंकर होतं. ते उंचच्या उंच, जळाल्यागत चेहरा, भोकरावानी डोळं, तोंड उघडं, त्यातून रक्त येऊन राहिलं होतं. हरी घाबरत घाबरत सांगू लागला. कोण वरडला आता? म्या सांगितलं होतं ना जागचं उठायचं नाही, मग ती खिडकीपाशी कायला आले? म्हातारा मागून येऊन त्याच्या भसाड्या आवाजात म्हणाला. बाबाजी, तिथं म्या काहीतरी पाहिलं, भूत वय तिथं, हरी घाबरत म्हणाला. हा त्याचा इलाका हाय, तो इथंच असतो. त्याले पाहिलं तेव्हा आता तुझं खरं नाही, म्हणून तुम्हाला म्हणलं होतं म्या एका जागी बसा. म्हातारा पुन्हा गूढ काहीतरी बोलला. बसतो, एकाच जागी बसतो आम्ही. सदा हरीचा हात धरून ओढत पुन्हा त्याच जागेवर येऊन बसला. हरी भीतीने घाबरत होता. म्हातारा दोघांना दम देऊन पुन्हा गायब झाला. सदा हरीला समजवत होता की त्याने पाहिलं तो केवळ त्याचा भास होता. हरीला मात्र खात्री होती की त्याने नक्कीच काहीतरी भयंकर पाहिलं आहे. पुन्हा स्वयंपाकघरातून खडखड आवाज येऊ लागला. पण यावेळी येणारा आवाज भांड्यांचा नसून खुर्ची आपटण्याचा होता. जोरजोरात कुणीतरी खुर्ची आपटत होतं. म्हातारा कुठेच दिसत नव्हता, ना स्वयंपाक खोलीतल्या त्या स्त्रीची काही चावल लागत होती. सदा आणि हरी दोघेही घाबरून उभे राहिले. त्यांनी पुन्हा डोकावून स्वयंपाकघरात पाहिले, पण आश्चर्य घडले. आज चुलीवर मगा पाहिलेलं ना भांडं होतं ना ती स्त्री होती. लाकडी फळीवर असलेली भांडी विखुरली होती. खुर्चीचा आवाज स्वयंपाक खोलीला लागून असलेल्या बंद खोलीतून येत होता. सदा आणि हरी हिम्मत करून त्या खोलीच्या दरवाजापर्यंत पोहोचले. खोलीला बाहेरून कडी लावलेली होती. कोण हा यात? सदाने घाबरत विचारलं. तसा आवाज क्षणापुरता बंद झाला
आणि पुन्हा खटखट आवाज सुरू झाला, जसं कोणीतरी स्वतःला बांधलेल्या खुर्चीवरून सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. सदा चल इथनं, हे वेगळंच प्रकरण आहे, हरी म्हणाला. तरी सदाने कडी उघडली. दरवाजाचा कर कर असा आवाज आला. आत भयंकर काळोख आणि उग्र दर्प येत होता, जसा मघाशी स्वयंपाकघरात येत होता. अगदी तसाच दर्प त्या खोलीत येत होता. हाडं गोठणारी थंडी होती. दोघे हळूहळू त्या अंधारात पुढे जात होते. सदाने मोबाईलचा टॉर्च सुरू केला. समोर एक युवती लाकडी खुर्ची भिंतीवर आपटत होती. त्याचाच तो आवाज होता. दोघांची चाहूल लागताच तिने खुर्ची आपटण्याचे बंद केले. त्यांच्याकडे वळून ती पाहू लागली. सदा आणि हरी दोघांनाही भीतीने दरदरून घाम फुटला, कारण ती मुलगी मानसिक विकृत वाटत होती. अस्ताव्यस्त झालेले केस, तोंडातून गळणारी लाळ, चेहऱ्यावर विकृत हास्य, डोळ्यांत राग, जागोजागी फाटलेले कपडे आणि हातात सुरा, अशी ती भयंकर मुलगी पाहून दोघांच्याही काळजात धस्स झालं. ती हळूहळू दोघांच्या दिशेने पुढे येऊ लागली. एकमेकांचा हात घट्ट धरून सदा आणि हरी खोलीच्या बाहेर धावले. पहिल्या खोलीत येऊन त्यांनी दार उघडून बाहेर जायचा प्रयत्न केला, पण काही केल्या दार उघडत नव्हतं. कुठं निघाले एवढ्या पावसातनी, म्हातारा रागाने म्हणाला. ओ ओ बावजी, जाऊ द्या आमासनी, सदा म्हणाला. बाहेर पाऊस हाय, जाता नाही यायचं तुम्हासनी. आणि तसं बी तिच्या मर्जी बगर हितनं कोणी बाहेर पडू शकत नाही. म्हातारा जोरजोरात विकृत हसू लागला. संपूर्ण खोलीत काळोख दाटला. हरी आणि सदा दोघेही रडकुंडीला आले होते. एका भयंकर संकटात ते अडकलेले होते. सदा आणि हरी त्या भुताटकी घरात फसले होते. तिथून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नव्हता. मनात देवाचा धावा ते करत होते. म्हाताऱ्याचं रूप बदलत चाललं होतं. त्याचे डोळे लाल लाल दिसत होते, जणू काही त्याच्या डोळ्यांत रक्त उतरले आहे. हरीला आठवलं की हाच तो त्याने बाहेर पाहिलेला माणूस होता. स्वयंपाक खोलीतून ती चुलीजवळ बसलेली स्त्री तीही चालत येत होती. तिच्या डोक्यावरचं पदर मात्र खाली होतं आणि तिचा चेहरा इतका भयंकर होता की तिला पाहून सदा आणि हरी दोघेही जोरात किंचाळले. ती स्त्री म्हाताऱ्याजवळ येऊन उभी राहिली. तिच्याच मागे ती खोलीतील विकृत मुलगी लंगडत लंगडत चालत येत होती. मगापेक्षाही भयावह ती दिसत होती. तिघेही जण हळूहळू दोघांजवळ चालत येत होते. साक्षात मृत्यू त्यांच्या समोर उभा होता. ते तिघे जसे सदा आणि हरीच्या अंगावर गेले, तसं फटकन दरवाजा उघडून कोणीतरी आत आले आणि त्या तीन भयंकर आत्म्यांच्या अंगावर काहीतरी फेकलं. तसे ते आत्मे किंचाळत अदृश्य झाले. त्यावेळी पहाटेचे 4 वाजत आले होते. सदा आणि हरी भीतीने थरथरत होते. त्यांच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. घाबरू नका, आता काहीही होणार नाही तुम्हाला. सुरक्षित आहात तुम्ही. पण पहिले माझ्या पाठोपाठ बाहेर पडा आणि मागे अजिबात वळून पाहू नका, तो इसम म्हणाला. हरी आणि सदा त्या इसमाच्या पाठोपाठ त्या घराच्या बाहेर पडले. मागे वळून सुद्धा पाहिलं नाही त्यांनी. तुमचे लय उपकार झाले, आमचा जीव वाचवला तुम्ही, सदा त्या इसमाला हात जोडून म्हणाला. मी नाही, तुमच्या चांगल्या कर्माने तुम्हाला वाचवलं. लक्षात ठेवा, तुमचा काळ आला होता, पण वेळ नव्हती आली. किती भयंकर ठिकाणी तुम्ही अडकले होते, ज्याची तुम्हाला कल्पनासुद्धा येणार नाही, तो इसम म्हणाला. पण हे काय होतं समद, अन कसं इथे वेळेवर पोचले तुम्ही? हरी म्हणाला. सांगतो. तुम्ही जिथे अडकला होता ते घर भुताटकी होती. 10 वर्षांपूर्वी एक म्हातारा आणि म्हातारी इथे शेतावर सोकारी म्हणून राहायचे आणि या घरातच राहायचे. त्या शेताचा मालक होता जगदीश नावाचा. तो तिकडे शहरात राहायचा. त्याला एक 18 वर्षांची चंदा नावाची मुलगी होती. जन्मतः मानसिक विकृत, अघोरी होती. पायाने लंगडत चालायची. एखाद्याला चावायची तर त्याच्या मांसाचा तुकडा पडेपर्यंत.
100 माणसांना आटोपणार नाही इतकी ताकद तिच्यात होती. साखळदंडाने तिला बांधून ठेवावं लागायचं. अमावस्या आणि पौर्णिमेला तर तिची ताकद खूपच वाढायची. गावातले लोक म्हणायचे, तिला भूताने झपाटलं आहे. सगळे उपाय करून झाले, पण तिच्यात काहीही फरक पडला नाही. एका अमावस्येच्या रात्री तिने साखळदंड सोडून बाहेर पडली. तिची आई तिला बघायला तिच्या खोलीत आली, पण चंदा खोलीत नव्हती. म्हणून तिच्या आईने जगदीशला सांगितले. चंदाला शोधायला ते बाहेर पडले आणि मागच्या अंगणात गेले. तेव्हा चंदा पाठमोरी बसली होती. ते दोघे तिच्या समोर गेले. बघतात तर काय, ती मांजराचे लचके तोडत होती. तिच्या ओठांना रक्त लागलेलं होतं. मिचक्या मारत ती खात होती. ते दृश्य पाहून तिच्या आईवडिलांना किळस आली. जगदीशला चंदाच्या वागणुकीचा खूप राग आला होता आणि कंटाळाही आला होता. म्हणून त्याने तिला इथे शेतावरच्या घरात आणून टाकले. म्हातारा किसन आणि त्याच्या बायकोवर चंदाची जबाबदारी टाकून निघून गेला. तिला सांभाळताना किसन आणि त्याची बायको भानू दोघांच्याही नाकी नऊ येऊ लागले. रोज तिला वेगवेगळ्या प्राण्यांची मांस लागायची खायला, नाहीतर गोंधळ करायची. सतत तिला बांधून असायची. एकदा आजारी पडून तिचा त्यात मृत्यू झाला. सगळ्यांना वाटलं आपण हिच्या त्रासातून सुटलो, पण ती मेली होती शरीराने. तिचा आत्मा अजूनही जिवंत होता. तिने किसन आणि भानूसोबत तिच्या आईवडिलांनाही मारलं आणि पुढे या घरात मृत्यूचं थैमान सुरू झालं. किसन आणि भानूच्या मृत्यूनंतर त्या दोघांचे आणि चंदाचा आत्मा या पडक्या घरात वावरू लागले. चंदाचा आत्मा भयंकर शक्तिशाली बनला होता. जंगलात वाट चुकलेले वाटसरू तुमच्यासारखे आसरा मागणारे याच घरी येऊ लागले आणि आपल्या जीवाला मुकले. ती अशी काही सापळा रस्ते, त्यामुळे येणारा वाटसरू या घरी आपोआप पोहोचतोच. काल तुमची ही काळरात्र आली होती, पण तुमचं पुण्य म्हणून मी याच वाटेने निघालो होतो. वाटेत तुमची गाडी दिसली आणि घर दृष्टीस पडलं. मला कळून चुकलं की कुणीतरी नवखं व्यक्ती इथे आलो असावं, नाहीतर आजूबाजूच्या गावातील लोक इकडे दिवसाही फिरकत नाही. त्यात काल अमावस्या आणि फक्त अमावस्येलाच हे घर इथे दिसतं. इतर वेळी तुम्हाला इथे काहीच दिसणार नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कोण, मला हे सगळं कसं माहीत? तर ऐका, मी अशा अतृप्त शक्तींना माझ्या शक्तीने वशमध्ये करतो. ती विद्या मला अवगत आहे आणि मी चंदाचा काका जगदीप. चंदा झाली तेव्हापासून मानसिक विकृत होती. डॉक्टरी इलाज बरेच करून झाले होते, पण उपयोग काहीच नव्हता. त्यावेळी मला ही विद्या नीट येत नव्हती. चंदाची परिस्थिती दिवसेंदिवस खूप बिघडत चालली होती. म्हणून दादाने कंटाळून तिला शेतावरच्या घरी आणून ठेवले. किसनला जास्त पैसे देऊन चंदाला सांभाळायला सांगितलं. मोठ्या कष्टाने त्याने तिला महिनाभर सांभाळलं, पण नंतर त्यालाही ती खूप त्रास द्यायची. चंद्रा 15 वर्षांची वगैरे असताना घरातून एकटीच घरच्यांची नजर चुकवून जंगलात निघून गेली होती. असं म्हणतात तिथे तिला हडळीने झपाटलं. ती मानसिक रुग्ण असल्याने तिच्यात झालेला अघोरी बदल लवकर लक्षात आला नाही, पण तेव्हापासून कोमल मनाची चंदा क्रूरपणे वागू लागली. ती रोज मांस खायला मागू लागली. पहिले तर दादाने तिची मागणी पूर्ण केली, पण तिचं मांस खाण्याचं प्रमाण वाढलं. तिची ताकद वाढली, विक्षिप्तपणा वाढला. हातात मिळेल ती वस्तू दिसेल त्याला फेकून मारायची. घरात सगळे कंटाळून गेले होते. शेवटी तिला घरात एका खोलीत बांधून ठेवू लागलो. तिच्या मनाचं खाद्य मिळत होतं तोवर ती बरीच आटोक्यात होती असं म्हणावं लागेल, कारण त्यानंतर तिने हाहाकार माजवला होता. तिच्या शक्तीने ती स्वतःला सोडवून घ्यायची आणि हळूच सगळ्यांची नजर चुकवून ती जिवंत प्राणी मारून त्यांचे लचके तोडू लागली. कुणाच्याही अंगावर मारायला जाऊ लागली. घरातली गावातली माणसंच काय, तर जनावरसुद्धा तिला घाबरायची. म्हणून दादाने तिला इकडे आणले, पण काही दिवसातच तिच्या अंगात असलेल्या पिशाच्चने तिचाही जीव घेतला आणि तिने एकेकाचा. त्यावेळी मी इकडे नव्हतो. किसन आणि भानूचा आत्मा अजूनही तिच्या नियंत्रणाखाली आहे.
जेव्हा आलो तेव्हा खूप उशीर झाला होता. तिने आमच्या कुटुंबातील सगळ्यांना संपवलं होतं. मला मात्र ती काही करू शकली नाही. तिची ताकद इतकी भयंकर आहे की ज्याच्या नावराशीवरती उतरली त्याला संपवून टाकते. फक्त माझ्याजवळ असलेल्या अभिमंत्रित पवित्र भांडाऱ्याला ती घाबरते. पण तिने आजवर अनेकांचा बळी घेऊन तिची ताकद वाढवली आहे. त्यामुळे मी तिला आजवर नियंत्रित करू शकलो नाही. पण एक वेळ अशी नक्की येईल, मी तिला मुक्त करेल. इथल्या आसपासच्या लोकांना माहिती आहे की ही जागा झपाटलेली आहे, म्हणून सहसा इकडे कुणी येत नाही. आणि अमावस्येला तर अजिबातच नाही. तुम्ही वाचलात, पण लक्षात ठेवा, यानंतर अमावस्येला या रस्त्याने येऊ नका, नाहीतर ती तुम्हाला सोडणार नाही. मी निघतो आता, तुम्हीही लवकर निघा. इतकं बोलून जगदीप निघून गेला. हरी आणि सदा अजूनही धक्क्यात होते, पण त्यांना आता तिच्यापासून काही धोका नव्हता. काळ रात्र संपून पहाट झाली होती. दोघेही त्यांच्या गाडीजवळ पोहोचले. एक वार त्यांनी नजर त्या घराकडे टाकली, पण तिथे त्या घराचा लवलेशही नव्हता. देवाचे आभार मानत हरी आणि सदा गाडी घेऊन निघून गेले. आणि सुदैवाने त्यांची बंद पडलेली गाडी लगेच सुरू झाली. आता पुन्हा पुढल्या अमावस्येला जर एखादा वाटसरू रात्रीचा या रस्त्याने गेला तर ती नक्की त्या